सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना दिलेली आश्वासनं न पाळता दिवसा वीज न देता इतर अटींचा देखील भंग केल्याची तक्रार करत श्रीगोंदा तालुक्यातल्या देवदैठण येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 9 डिसेंबरपासून सुरू केलेलं उपोषण वीज वितरण विभाग आणि मंडल अधिकारी यांनी दिवसा वीज देण्याचा लवकरच प्रयत्न करू असं आश्वासन दिल्यानं मागे घेण्यात आलं। उपोषणार्थींच्या मते 5 वर्षांपूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना झाडे लावणे, पोहोच रस्ता ठेवणे, वीज पुरवठा दिवसा करणे, दरवर्षी 3 लाख रुपये कर देण्याचाही करार केला होता। अद्याप 18 लाख कर थकबाकी असून ते मिळावेत यासाठीही ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र संबंधित यंत्रणेनं दुर्लक्ष केल्यानं शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचं सतीश वाघमारे, संतोष बनकर, सर्जेराव कवठाळे या उपोषणार्थींनी सांगितलं। मी सतीश सुभाष वाघमारे, राहणार देवदैठण। आम्ही दिवसा लाईट पुरवठा मिळावा म्हणून महावितरण कंपनीक अर्ज केला होता नगरला, परत सगळ्या जिल्हाधिकारी केला होता, सीओ केला होता, बीडीओ केला होता, सर्वांना अर्ज केला होता की आम्हाला दिवसा लाईट पुरवठा मिळावा म्हणून आम्ही उपोषण करणार आहोत। तर त्यानुसार आम्ही त्या मागणीसाठी काल 9/12/2012 रोजी उपोषणाला बसलो होतो। त्यासाठी या तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप पाटील यांनी आम्हाला काल त्यांनी पाठिंबा देऊन आम्हाला जाहीर पाठिंबा दिला। त्यानंतर लिंबीचे सरपंच काका शिर्के यांनी पण आम्हाला त्यांचं निवेदन पाठिंबा दिला आणि विशेषतः आमचे गावातले सर्वच ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गांनी भरपूर सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला। आमच्या उपोषणाच्या मागण्या होत्या की आम्हाला शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट मिळावी आणि त्यानंतर कर मिळावा आणि जो प्रकल्पासाठी जायचा रस्ता आहे तो रस्ता नाही ते पण रस्ता आम्हाला करून मिळावा। त्यानंतर आम्हाला जो म्हणजे प्रकल्प होता आणि जो ठराव दिला होता की तो ठराव विशेषतः ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाही, मग हा ठराव बोगस आहे असं आमचं म्हणणं होतं। त्यानुसार मंडल अधिकाऱ्याने आम्हाला त्याचे लेखी आश्वासन दिलं आहे की त्याचा आम्ही पाठपुरावा करून तुम्हाला त्याचं उत्तर देऊ। सर्जेराव सुखदेव कवठाळे, आम्ही दिवसा लाईट मिळावा म्हणून कालपासून उपोषण ठेवलं होतं आणि त्या उपोषणाच्या निमित्ताने आज मंडल अधिकारी आणि MSEBचे अधिकारी यांनी येऊन आमच्या मागण्या मान्य केल्या आणि लवकरात लवकर तुम्हाला 26 तारखेच्या आत जेवढी लवकर वीज आम्हाला देता येईल ती आम्ही देऊ असं सूर्यवंशी साहेबांनी मान्य केलं आणि आम्हाला उपोषण मागे घेण्यास भाग पाडले। मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।